मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यात आजही आरोग्य विभागाचा बोजवारा उडालेला पाहायला मिळतोय। विशेष म्हणजे या जिल्ह्यात मूलभूत उपचार मिळणारच नाहीत। हे आता नागरिकांच्या अंगवळणी पडला असून नागरिकांनी उपचाराकरता दुसऱ्या राज्यात जाण्याचा निर्णय घेतलाय। शैक्षणिक, सामाजिक आणि आरोग्य विषयक सुविधांसह जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून ठाणे जिल्ह्याचं विभाजन करून 10 वर्षांपूर्वी पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली। पण जिल्हा वेगळा केला तरी आरोग्य व्यवस्था अजूनही व्हेंटिलेटरवरच असल्याचे चित्र प्रत्येक तालुक्यात दिसते। वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता, अपुऱ्या साधनसामुग्री आणि आरोग्य विभागाचा मनमानी कारभार यामुळे अख्ख्या पालघरचीच तब्येत बिघडली आहे। वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर भल्या भल्यांनाही ज्वर चढेल। पालघर जिल्ह्यात आजारी आरोग्य व्यवस्था। पालघर जिल्हा रुग्णालयात 143 पैकी 118 पदं रिक्त आहेत। डहाणू उपजिल्हा रुग्णालयात 99 पैकी 28 पदं रिक्त आहेत। जव्हार उपजिल्हा रुग्णालयात 107 पैकी 38 पदं रिक्त आहेत। कासा उपजिल्हा रुग्णालयात 52 पैकी 30 पदं रिक्त आहेत। इतर ग्रामीण रुग्णालयात 257 पैकी 120 पदं रिक्त आहेत। एकूण 658 पैकी 334 पदं रिक्त आहेत। रिक्त पदांची ही मालिका इथंच थांबत नाही, तर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या वर्ग 1 ते 4 मधील 2076 मंजूर पदांपैकी अजून 1138 पदं रिक्त आहेत। त्यामुळेच की काय जिल्ह्यातल्या रुग्णांना दादरा नगर हवेली आणि गुजरातमध्ये जाऊन उपचार घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे। आज आरोग्य सेवासाठी आपल्याला गुजरातला जावं लागते। एक शासन मोठ्या मोठ्या घोषणा करते की हे फ्री ते फ्री, परंतु असे फ्री सेवा इकडे कुठेच मिळत नाही आहेत। फ्री सेवा मिळण्यासाठी डॉक्टरची उपलब्धता नाही आहे। आज इकडे जर एखाद्या बाईची डिलिव्हरी करायची झाली तर तिला आपल्याला गुजरातला शेजारच्या राज्यामध्ये पाठवायला लागते। ही परिस्थिती आहे। लोकप्रतिनिधीही प्रशासकीय दिरंगाई पुढे हतबल झाल्याचे चित्र आहे। त्यामुळे लोकांनी गारहाणा नेमका मांडावा कोणापुढे हा प्रश्न पडला आहे। मी एक लोकप्रतिनिधी म्हणून मी अनेक वेळा हा विषय सभागृहामध्ये सुद्धा उचललेला आहे की पालघर जिल्ह्यामधील डहाणू, तलासरी, जव्हार, मोखाडा हे जे अतिशय दुर्गम तालुके आहेत, या भागामध्ये आरोग्याची व्यवस्था ही सुदृढ झाली पाहिजे। परंतु आज प्रकर्षाने असं जाणवतंय की ह्या गोष्टीकडे, आरोग्याच्या गोष्टीकडे शासनाने हे दुर्लक्ष केलेलं आहे। डोंगराळ भाग असल्यानं अनेक ठिकाणी रुग्णांना पायपीट करत रुग्णालय गाठावं लागतं। त्यामुळे कित्येक रुग्णांनी रस्त्यातच जीव सोडल्याच्या घटना ताज्या आहेत। मोठ्याल्या जाहिराती, खर्चाचे आकडे दाखवले तरी पालघरमध्ये आरोग्य व्यवस्थेला केवळ गोळ्यांनी भागायचं नाही तर इंजेक्शन देण्याची गरज आहे। प्रवीण बाबरे, लोकशाही मराठी, पालघर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।